पिंजरा पिंजरा रे. मला माझ्या शाळेला सगळं काय सांगायचं. मी सगळं काय सांगणार आहे तुला झालं. काय सांगायचंय तुम्हाला? दादा आणि गोरख तुला भेटता येऊन आहे ना मला म्हणून एका खोलीत डांबून ठेवलं होतं. पण का? कारण नागनाथ काका, तुझा माझ्यावरचा राग मी समजू शकते. अरे पण तो राग तू नारायणीवरती का काढतोयस? ती तुझी पुतणी आहे. अगं म्हणून तर तिच्याच भल्याचा निर्णय घेतोय मी. तिचं आयुष्य जर पुढे सुखी व्हायचं असेल ना तर तिला सांग वीरला डिवोर्स द्यायला. तू एका परक्या व्यक्तीसाठी नारायणीला डिवोर्स द्यायला सांगतो? अच्छा, म्हणजे अक्का अजूनही आनंदीला तू परकीच मानतेस ना? नाही, तसं नाही. बस, याच्या पुढे मला एकही शब्द ऐकायचा नाही. नारायणीला सांग ताबडतोब सही करायला, कळलं? अगं तू अच्छा, तू रडू नको. तू शांत हो बरं, शांत हो आधी. रडू नको. अगं अक्का अजून काय करणार ती? जिच्या नशिबात तुझ्यासारखी आई आली आहे ती आयुष्यभर रडणारच ना. ते बाज झाली नाटक. हे बघ, रडणं थांबव आणि जरा विचार कर. नाही म्हणजे उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अख्ख्या घराण्याची धिंदवडे काढून नंतर डिवोर्स देण्यापेक्षा आधीच देऊन टाक. मी वीरशिवाय नाही जगू शकत. आणि वीर आनंदीशिवाय. अगं नारा म्हणूनच म्हणतोय, हे बघ पटकन याच्यावर सही कर आणि मोकळे हो. मी नारायणीला यांच्यावर सही करायला तयार करते. तयार करीन. अक्का तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. म्हणजे मला मारण्याचा प्रयत्न तुम्हीच केलात ना? नाही, तुला नाही, हिला, आनंदीला. पुढच्या 1 मिनिटाच्या आत इथून निघून जा. कुठे जाऊ? नाही, हे बघ, मी तुझ्यापासून कुठेही लांब जाणार नाही. मला इथेच बसून राहू देत. मी नाही इथनं हलणार. झालं की मी नाही इथनं हलणार. आता यापुढे माझ्या आसपास तुम्हाला तर सोडाच, पण तुमची सावली सुद्धा येऊ देणार नाहीये मी. चालते वा इथून. काय वाटेल ते करून हा डिवोर्स टाळला पाहिजे. मम्मा, आता परमेश्वर सुद्धा माझा डिवोर्स नाही थांबवू शकत. मी खूप कमी वेळा परमेश्वराला हाक घालते. बहुतेक तुझ्या या कामासाठी मला आता तेच करावं लागणार आहे. इतक्या अटी, इतके नियम, जणू 7 जन्मांसाठी डिवोर्स घेतोय. शी. मम्मा, आता मला त्या वीर बरोबर नाही राहायचंय. आणि तसंही गोरख काका आपल्याला कधीही या घराच्या बाहेर काढू शकेल. मला तर आता सगळ्यांच्या डोळ्यात आग दिसते. आणि तू हे घर सोडून दुसरीकडे कुठे राहणार पण नाहीस. त्यामुळे आता गोरख काका म्हणतो तेच करावं लागणार. आपल्याकडे पर्याय नाहीये मम्मा. मला माफ कर का आनंदी. शालिनी काकू, काय करताय तुम्ही? सारखं कशापायी माफी मागताय? तुमचा काय संबंध होता याच्यात? आनंदी, मी तुझी माफी यासाठी मागते कारण तो विष घातलेला चहा मी तुझ्यासाठी घेऊन आले. अगं तुझं नशीब बलवत्तर म्हणून तुला काही झालं नाही. खरंच परमेश्वराची कृपा म्हणायची. आनंदी, जर तुला काही झालं असतं तर माझ्या मुलीच्या मृत्यूचं पातक मनावर घेऊन मी कशी जगू शकले असते. आनंदी, मला माफ कर आणि या पापातून मुक्त कर. शालिनी काकू, हे बघा, माझ्याकडे बघा. तुम्ही सांगता ना म्हणून फक्त हे म्हणते. केलं